नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज करतोय आपण हे सुंदरसं दिसणारं एक देवघरासाठी तोरण. ह्या तोरणाला आपल्याला कन्व्हर्ट करता येतं, पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. एका मैत्रिणीने मला रिक्वेस्ट होत्या 2-3 मैत्रिणींनी रिक्वेस्ट केल्या होत्या की छोटी छोटी तोरणं किंवा सोपी आणि अशी पण वेगळी दिसणारी तोरणं दाखवा. तर हा एक नवीन तोरणाचा प्रकार मी करण्याचा प्रयत्न केला. आता याच्यामध्ये काय चेंजेस तुम्हाला करता येतात, काय मी करणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये दाखवणार आहे. तर पहिल्यांदा आपण ही पट्टी कशी करायची ते बघूया आणि त्यानंतर हा खालचा भाग कसा केला ते बघूया. तर आता पहिल्यांदा आपण ह्या पट्टीला सुरुवात करू. आणि पट्टीला करताना आपण पहिल्यांदा जे मोती घ्यायचे आहेत पट्टीसाठी फक्त, तर त्यासाठी मी जे मोती घेतले आहेत ते तुम्हाला दाखवते. हे सर्व 6 mm मोती घेतलेले आहेत मी. हे जे आहेत हे सगळे 6 mm मोती आहेत. हे पांढरे आहेत, हे लाल आहेत, हे हिरवे आहेत, हे अबोली कलरचे आणि थोडेसे पिवळे मोती. तर असे 2, 4, 5 प्रकारचे मोती आपण घेतलेले आहेत. 6 mm मोती यासाठी घ्यायचे की साईज थोडीशी मोठी होते. तुम्ही 5 mm मोत्यामध्ये सुद्धा हे करू शकता. तर आपण याला सुरुवात करताना काय करणार आहे, पांढऱ्या आणि हिरव्या मोत्याला आपण इथून सुरुवात करूया. आता सुरुवात करताना काय केलं, मी हे 4 पांढरे मोती घालून घेतलेत आणि हे पांढरे मोती घालून धागा थोडा फिरवून घेतला. धागा आपण वरच्या बाजूने काढला. खालच्या बाजूने आला तरी काही प्रॉब्लेम जात नाही, पण काय होतं की धागा खूप फिरवायला लागतो, म्हणून मग शक्यतोवर धागा हा वरच्या बाजूने येईल एवढं लक्षात ठेवायचं. आता आपण काय करणार, एक हिरवा, एक पांढरा आणि एक पुन्हा हिरवा, असे 3 मोती घालून घ्यायचे आणि ज्या मोत्यामध्ये धागा आहे त्याच मोत्यामधून हे धागा काढून घ्यायचं. बघा, असं वरती काढून घ्यायचं. एका मैत्रिणीने मला हे पण विचारलं होतं की क्रॉस स्टिच कसं करायचं, मोत्यामधलं क्रॉस स्टिच दाखवा. खरं तर याला क्रॉस स्टिच नाही म्हणता येणार. क्रॉस स्टिच त्याला म्हणतात जेव्हा आपण क्रॉसमध्ये धागा घालतो आणि मेटी क्लॉथमध्ये जेव्हा आपण ही डिझाईन करतो तेव्हा तो क्रॉस स्टिच होतो, पण याच्यामध्ये तो क्रॉस स्टिच होतो हे मला असं वाटत नाही आणि म्हणून मी याला क्रॉस स्टिच म्हणू शकणार नाही. तर आता हा धागा या बाजूने आला, या ठिकाणी मला 3 पांढरे मोती घालायचे आहेत आणि एक पांढरा चौकोन करून घ्यायचा आहे. आता ही 4च याची माळ असल्यामुळे आपल्याला थोडंसं प्रिकॉशन घ्यायला लागेल. 4च लाईन आहेत ह्याच्यामध्ये. आता हा धागा मी इकडचा काढला आणि ह्या बाजूला घालून घेतला. बघा, हे असे 3 चौकोन झाले, 1, 2 आणि 3. आता हा आपला कोपऱ्यावरचा चौकोन व्हायचा राहिलेला आहे, तर हा कोपऱ्यावरचा चौकोन करू आपण. त्यासाठी एक पांढरा, एक हिरवा आणि एक पांढरा, असे 3 मोती ओवायचेत आणि 3 मोती ओवून याच हिरव्या मोत्यातून हा धागा आपल्याला काढून घ्यायचा. हा कोपऱ्यावरचा चौकोन आपला तयार झाला. आता मी एकतर ह्याच बाजूने सुरुवात करता येते किंवा मग आपला धागा हा जो आहे हा फिरवून घ्यायचा. तर या ठिकाणी हे आपण धागा फिरवून घेऊ आणि मग आपल्या डिझाईनला सुरुवात करू. 4 मोत्याची 4 लाईनची डिझाईन असल्याने आपल्याला हे सगळं करायला लागतं, कारण 4च लाईन आहे त्याच्यामध्ये. आता हा एक कॉर्नर झाला आपला आणि पुढं आता मी हिरव्या मोत्यामध्ये धागा घेऊन येणार आहे. हा हिरव्या मोत्यामध्ये धागा घेऊन आली. आता हा चौकोन आपला पूर्ण झाला की आपली डिझाईन सुरुवात होईल. असा एक चौकोन आपण करून घेतला.
आता पुन्हा एक पांढरा, एक हिरवा आणि एक पांढरा, असे 3 मोती मला घालून घ्यायचे. आता आपली डिझाईन व्यवस्थित करू शकू आपण. आता मी या पांढऱ्या मोत्यामध्ये 2 मधल्या मोत्यामध्ये आपण ही डिझाईन करून घेणार आहोत. आता आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, ही डिझाईन सुरुवात करताना पहिल्यांदा ह्या 2 मोत्यांवरती आता आपल्याला 2-2 मोती घालायचे आहेत. म्हणजे मधले 2 मोती आणि कोपऱ्यावर 3 मोती, अशा पद्धतीने ही डिझाईन आपल्याला करायची आहे. तर आता या ठिकाणी या पांढऱ्या 2 मोत्यांवरती ही पट्टी मी तुम्हाला दाखवते. बस अशीच्या अशी करायची. आपण ह्या 4 लाईन केल्या आहेत, 1, 2, 3 आणि 4. आता आपल्याला 5वी लाईन करायची. 5वी लाईन करताना आपल्याला एक लाल आणि एक पांढरा असे 2 मोती घालायचे. सुरुवातीला चौकोन जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपलं थोडंसं कन्फ्युजन होतं. तर ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून त्या गाठीच्या बाजूला थोडंसं लक्ष द्या, म्हणजे मग तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही. आता एक पांढरा मोती आणि एक लाल मोती असे 2 मोती घालायचे आहेत आणि 2 मोती घालून या ठिकाणी आपल्याला ही नीडल काढून घ्यायची. ही नीडल काढली. आता ह्या पांढऱ्या मोत्यावरती आपल्याला एक चौकोन करायचं आहे. आता ह्या कोपऱ्यावरचा मोती आहे म्हणून मग या ठिकाणी आपल्याला 3 मोती घालायला लागतील. मी मुद्दाम असं पकडते आहे कारण आपल्याला ते कन्फ्युजन व्हायला नको. आता हा पांढरा मोती झाला आहे आपला. पांढऱ्या मोत्यावरती आपल्याला एक चौकोन करायचं आहे. या ठिकाणी पांढऱ्या मोत्यावरती चौकोन करायचं आहे म्हणून एक लाल मोती, एक पांढरा मोती आणि एक हिरवा मोती. थोडंसं 2 फुलं होईपर्यंत थोडासा त्रास जातो, मग नंतर मात्र लक्षात ठेवायला सोपं जातं. तर या ठिकाणी मी हा पांढरा मोती, ज्या मोत्यात आपली वायर होती त्याच मोत्यात आपण हे करून घेतलं आहे चौकोन. आता हा चौकोन आपला तयार झाला. आता आपल्याला ह्या लाल मोत्यावरती सुद्धा एक चौकोन करायचं आहे. ह्या लाल मोत्यावर एक चौकोन करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला एक पांढरा मोती, एक लाल मोती आणि एक पिवळा मोती असे 3 मोती घालून घ्यायचे आहेत. आता ह्या पट्टीला तुम्हाला वाढवता येतं. तुम्हाला जर दाराचं तोरण करायचं असेल तर ह्या पट्टीला एक एक लाईन खालून आणि वरून वाढवा. त्यासाठी तुम्ही पांढऱ्या मोत्याची बॉर्डर करा किंवा गोल्डन मोत्यांची करा. गोल्डन मोती सहसा मी आजकाल यूज करायला फार घाबरते कारण एक माझं तोरण पूर्ण खराब झालं. आत्तापर्यंत मी खूपदा गोल्डन मोती वापरले पण 2 वर्षात काहीही फरक पडला नाही. पण यावेळेस मात्र सर्वच्या सर्व खराब झालं, त्यामुळे मला ते काढून टाकायला लागलं. तर ह्या ठिकाणी हा मोती असं जर पकडला आपण तर लाल मोत्यात आपला वायर आली आहे. आता मग काय करायचं, लाल मोत्यात आल्यानंतर इथला एक लाल मोती झाला म्हणजे आपलं फ्लावर कंप्लीट होतं. मग एक व्हाईट आणि एक रेड, म्हणजे एकंदरीत तुमच्या जर लक्षात आलं असेल तर मधला एक लाईन मधल्या मोत्यावरती करावी लागते आणि एक लाईन कोपऱ्यावरच्या मोत्यावर करावं लागते. बघा हे फ्लावर आपलं कंप्लीट झालं. आता हा कोपऱ्यावरच्या दोन्ही मोत्यावरती आपल्याला चौकोन करायचे. या बाजूला पांढऱ्या मोत्यात मी टाकली वायर. या लाल मोत्यावरती, या पांढऱ्या मोत्यावरती आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी 2 हिरवे मोती आहेत तर तसेच 2 हिरवे मोती या मोत्याच्या बाजूला सुद्धा आले पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला दोन्ही हिरवे मोती या ठिकाणी घालून घ्यायचे आहेत. एक व्हाईट मोती आणि 2 हिरव्या रंगाचे मोती. तर असा हा एक चौकोन या कॉर्नरला तयार झाला. पांढऱ्या मोत्यावर आणि लाल मोत्यावर पुन्हा एक चौकोन करायचा म्हणजे आपल्याला ही नीडल या ठिकाणी आणावं लागेल. या ठिकाणी आणल्यानंतर इथेही 3 मोती बसतील कारण इथेही अशी गॅप आहे. म्हणून या ठिकाणी 3 पांढरे मोती टाकून घ्यायचे. 1, 2 आणि 3. दोन्ही बाजूला जेव्हा गॅप असतात तेव्हा 3 मोती
जेव्हा सरळ पट्टी येते त्यावेळेस मधल्या 2 मोत्यावर काम करायचं. बस एवढं छोटीशी गोष्ट जर लक्षात ठेवली तर ही डिझाईन आपल्याला आरामात करता येते. आता आपल्याला ही वायर आपल्याला ह्या मधल्या 2 पांढऱ्या मोत्यावरती न्यायला लागेल. तर या ठिकाणी एक हिरवा आणि एक पांढरा असे 2 मोती टाकायला लागतील. आता आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे हिरव्या मोत्यावर एक 3 मोती टाकून चौकोन करायचे. तर या ठिकाणी आपल्याला 3 पांढरे मोती टाकायला लागतील. 1 2 आणि 3. पुन्हा या पांढऱ्या मोत्यावरती एक चौकोन करायचं आपल्याला. तर या ठिकाणी आपल्याला 2 पांढरे आणि 1 हिरवा असे 3 मोती टाकायला लागतील. पुन्हा पट्टी सरळ झाली म्हणून मधल्या 2 मोत्यांवरती काम करायचं आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला ही डिझाईन कंप्लीट करायची आहे. तर आणखी एक फ्लावर होईपर्यंत मी तुम्हाला दाखवते आणि मग आपण पुढच्या भागाकडे वळू. झालं. आता आपल्याला ह्या पट्टीकडे बघा. ह्या पट्टीकडे बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल, असं जर पकडलं तर आपण इथपर्यंत ही सगळी डिझाईन केली आहे, या मोत्यापर्यंत. आता आपल्याला ह्या फ्लावरपर्यंत आपण करूया इथपर्यंत आणि मग पुढच्या डिझाईनकडे वळू. तर आता आपण ह्या 2 पांढऱ्या मोत्यावरती आलो. आता अबोली कलरचं फूल आपल्याला एक करून घ्यायचं आहे. तर अबोली कलरचं फूल करण्यासाठी एक अबोली कलरचा मोती आणि एक पांढऱ्या कलरचा मोती. आता अबोली कलरच्या मोत्यामध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा त्या ठिकाणी मधला एक पिवळा मोती आपल्याला येईल. त्याच्यानंतर एक अबोली कलरचा मोती येईल आणि एक पांढऱ्या कलरचा मोती येईल. असा चौकोन एक आपला तयार होईल. आता ही जी फुलं आहेत, ही फुलं एक फूल वर आहे आणि एक फूल खाली आहे. तर तेवढं लक्षात ठेवायचं. लाल रंगाचा मोती वरच्या पट्टीत आला पाहिजे आणि अबोली कलरचा मोती खालच्या पट्टीत आला पाहिजे. आता या ठिकाणी एक अबोली कलरचा आणि 2 पांढऱ्या रंगाचे. आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर या ठिकाणी बघा 2 हिरवे, पांढरा, 2 हिरवे, पुन्हा 4 पांढरे, एक अबोली कलरचा आणि पुन्हा 4 पांढरे. तर ह्या पद्धतीने आपल्याला ही डिझाईन करत न्यावी लागेल. आता वरती आपण पांढऱ्या मोत्यातून काढतो आहे. आता या ठिकाणी आपल्याला 2 हिरवे मोती आणि एक पांढरा मोती असे 3 मोती घालायचे. आता पुन्हा सरळ झालंय. सरळ झाली पट्टी एका लाईनमध्ये आली की समजायचं की मधल्या 2 मोत्यांवरती आपल्याला पहिल्यांदा मोती घालायचे आहेत. आता मधल्या 2 मोत्यांवरती घेऊन यायचं. आपण आलो अबोली कलरच्या मोत्यामध्ये. तर या ठिकाणी एक पिवळा आणि एक अबोली कलरचा मोती असे 2 मोती घालून घ्यायचे आहेत. 2 मोती घालून या ठिकाणी पिवळ्या कलरच्या मोत्यामध्ये आपण आलेलं आहे. आता पिवळ्या कलरच्या मोत्यामध्ये आल्यानंतर काय करावं लागेल, तुम्हाला एक अबोली कलरचा मोती, एक पांढरा मोती आणि एक अबोली कलरचा असे 3 मोती टाकायचे आहेत. आता ही पट्टी जी आहे, ही पट्टी कंपल्सरी अशीच करावी असं नाही आहे.
या डिझाईनमध्ये मी ही पट्टी घेतली म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते, अन्यथा तुम्ही तुमच्या पद्धतीने दुसरी कोणतीही पट्टी वापरू शकता. आता या ठिकाणी 2 हिरवे झालेत, तर एक व्हाईट मोती घ्यायचा आहे, एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा, असे 3 मोती घालून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी आपल्याला हे फूल कंप्लीट करायचं आहे. बरं, आता पुन्हा आपल्याला सरळ करायची आहे नीडल आणि मधल्या 2 मोत्यांवरती यायचं आहे. तर इथपर्यंत आपण आलो आहे. बाकीची डिझाईन आता जशीच्या तशी आहे. हे जे दिसतं ह्या हिरव्या मोत्यापर्यंत आपण आलेलं आहे. आता ह्या हिरव्या मोत्यापासून जशीच्या तशी डिझाईन आपल्याला रिपीट करायची. तर मी थोडीशी पट्टी वाढवून घेते आणि मग तुम्हाला पुढचा भाग दाखवते. तर ही पट्टी मी पूर्ण करून घेतली आहे आणि प्लस याचे लटकनसुद्धा करून घेतले आहेत. आता हे लटकन कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. ही पट्टी मी जी केली आहे ती साधारणतः 2 फुटाची आहे आणि 2 फुटामध्ये 3, 3, 6 आणि 1, 7 लटकन बसतात. तुम्हाला त्याच्या आतमध्ये आणखी एक लटकन तुम्ही लावू शकता जर तुम्हाला दाट करायचं असेल तर. मला असं वाटलं की हे थोडंसं वेगळं आहे म्हणून मग एवढं सफिशियंट आहे. तर हे लटकन कसं करायचं ते आपण आता बघूया. तर त्यासाठी काय करायचं, एक हिरवा आणि 2 पांढरे असे 3 मोती होऊन घ्यायचे. 1, 2, 3 मोती होऊन काय करायचं, एक छान पक्की गाठ पाडून घ्यायची. 3च मोती ओवायचे आहेत. हिरवा, 2 हिरवे आणि एक हिरवा आणि 2 पांढरे असे 3 मोती ओवायचे आहेत. 3 मोती ओवून पक्की गाठ पाडून घ्यायची आणि गाठ पाडून ही नीडल थोडीशी फिरवून घ्यायची. नेहमी नीडल जर फिरवून घेतली ना तर धागा गाठ सुटून जायचे चान्सेस कमी होतात. असं 3 मोत्यांमध्ये मी घालून घेतलं. तर या ठिकाणी आपण धागा कट करून टाकू. आता ह्या ठिकाणी मी हिरव्या मोत्यात माझी नीडल आलेली आहे. आता या ठिकाणी मी मोती कोणते घेतले ते सांगायचं विसरली. तर याच्यामध्ये हे लाल रंगाचे मोती मी हे 5 mm चे घेतले आहेत. त्याच्यानंतर हा साधारणतः 10 mm डॉटेड मोती घेतलेला आहे. याच्या जागेवर तुम्ही दुसरं कोणताही मोती घेऊ शकता, कंपल्सरी नाही हा मोती घ्यायला. आणि हा 8 mm गोल्डन मोती घेतला. हा मॅट फिनिश गोल्डन मोती आहे, याचा पॉलिश जात नाही. जवळपास 2 ते 2.5 वर्षापासून माझ्याकडे आहेत, याचं काहीही झालेलं नाही. आणि त्यानंतर हे पिवळ्या रंगाचे सुद्धा 5 mm मोती आहेत. बाकीचे सगळे आपण 6 mm घेतले. म्हणजे हे जे आहेत हिरवे आणि पांढरे हे 6 mm मोती आहेत. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, हा जो लाल मोती आहे हा लाल मोती ह्या 2 मोत्यांच्या मध्ये टाकून घ्यायचा आहे. म्हणजे हिरव्या आणि पांढऱ्या आणि पुन्हा एक लाल मोती याच्या मधात घालून घ्यायचा आहे. बघा असा प्रत्येक 2 मोत्यांच्या मध्ये टाकून घ्यायचा आहे फक्त. आणि पुन्हा एक हा लाल मोती मी टाकून घेतला. आता या हिरव्या मोत्यातून आपली सुई बाहेर काढायची आहे. आता काढायची आहे या पांढऱ्या लाल मोत्यातून. इथपर्यंत आपण आलेलं आहे. आता मी हे अशा पद्धतीने पकडते म्हणजे मग तुम्हाला सोपं जाईल. ही आपली वरची बाजू आहे. आता या ठिकाणी मला एक हिरवा आणि एक पांढरा, हिरवा मोती मी वर पकडला म्हणून एक हिरवा आणि एक पांढरा असे 2 मोती घालायचे आहेत. असे 2 मोती घालायचे आहेत. हिरवा मोती असा वर पकडला, लाल मोती खाली आला आणि ह्या लाल मोत्यातून नीडल काढून घेतली आपल्या उजव्या बाजूच्या. त्यानंतर 2 मोती घालून हिरवा आणि पांढरा घालून लाल मोत्यातून सुई काढून टाकायची.
अशी सुई काढून टाकायची. ही सुई काढली. कोणता घातला आपण? हिरवा आणि पांढरा. हा हिरवा मोती त्रिकोणामधला वर ठेवायचा. आता जसा हिरवा आणि पांढरा घातला तशी आता पांढरा आणि हिरवा टाकायचा आणि पुन्हा या लाल रंगाच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. हा मधला मोती आपला सुरुवातीला ओवलेला हा त्रिकोण. आता इथे जेव्हा या हिरव्या मोत्याच्या साईडच्या रेड रंगाच्या मोत्यात येतो तेव्हा 2 पांढरे मोती टाकून घ्यायचे वरती डोक्यावर. डोक्यावर 2 पांढरे मोती टाकलेत. ठीक आहे. आता हे पांढरे मोती टाकून काय करायचं? पुन्हा या हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. प्लस हिरव्या रंगाच्या मोत्यातूनही सुई काढून घ्यायची. आता काय करायचं? ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची आहे आणि इथे 2 पांढरे मोती टाकून घ्यायचे. म्हणजे मग हे 6 मोत्यांचं एक फ्लावर तयार होतं. बघा, हे 4 मोती झालेत आपले गोल. पुन्हा 2 मोती आपण टाकून घेतलेत. आणि ह्या पद्धतीने याला असं पॅक करून टाकायचं. पॅक करून काय करायचं? ह्या लाल, हिरवा आणि पांढरा अशा 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. सुई काढून हा पिवळा जो 5 mm आपला जो मोती आहे तो मोती इथे वर आपण टाकून घेतला. वर टाकून ही निडल या 3 मोत्यांमधून पुन्हा आपल्याला खाली घेऊन जायची. कोणत्या? पांढरा, हिरवा, पांढरा, लाल आणि हिरवा अशी 3 मोत्यातून टाकली. ठीक आहे. आता काय करायचं? तर अशा पद्धतीने ही एक छानशी डिझाईन तयार झाली. आता काय करायचं आहे? 6 हिरवे मोती यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 1 6. 6 हिरवे मोती टाकलेत. त्यानंतर एक पांढरा मोती टाकायचा. हा मोठा जो 10 mm आहे हा. आणि एक हा पिवळ्या रंगाचा 5 mm. असे एवढे मोती आपण टाकलेत. किती? 6 मोती हिरवे, एक पांढरा मोती प्लस एक पिवळा मोती. आता या पिवळा मोती सोडून द्यायचा आणि वरच्या पांढऱ्या मोत्यातून निडल काढून घ्यायची. अशी काढून घेतली. पुन्हा 6 हिरवे मोती घालायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 1 6. 6 हिरवे मोती घातले. वायर व्यवस्थित ओढून घ्यायची आणि जसं या हिरव्या मोत्यातून आपण वायर काढली होती तशी या हिरव्या मोत्यातून निडल टाकून घ्यायची बाजूच्या. प्लस सर्व मोत्यातून निडल वर ओढून घ्यायची. अशा पद्धतीने एक सुंदरसं लटकन तयार होतं. ह्या लटकनाचा उपयोग अनेक ठिकाणी करता येईल तुम्हाला. रांगोळीसाठी सुद्धा खूप छान दिसतो हा. अशा पद्धतीने हे लटकन तयार झालं. आता आपल्याला ह्या आपल्या पट्टीला कसं जोडायचं ते बघूया. आता पट्टीला जोडताना जर आपण इथे सेंटरला घेतलं असतं तर इथे एकच मोती होता. मी हे सगळे प्रयत्न केलेत पण ते जमलं नाही. एका मोत्यातून केलं तर ते लटकन तिरपं होतं आणि म्हणून 2 मोती घ्यायचे होते. मग कुठले तरी 2 मोती घ्यायचे म्हणून मी ह्या 4 पैकी हे जे 4 2 बाजूला 2 आहेत त्या 4 पैकी मधले 2 मोती सुरुवातीला जे 4 मोती आले त्याच्यापैकी मधले 2 मोती मी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी यूज केले. बघा इथे 4 मोती आहेत, इथे 4 मोती आहेत. तर पहिल्या 4 मोत्यांमधले मधले 2 मोती मी या ठिकाणी यूज केले आहेत सगळ्या ठिकाणी. आता आपल्याला काय करायचं आहे? याच्यामध्ये 2 पांढऱ्या रंगाचे मोती घेऊन घ्यायचे आहेत. पांढऱ्या रंगाचे मोती ओवलेत. ओवून काय करायचं आपल्याला? या ठिकाणी हे जे मधले 2 पांढऱ्या रंगाचे मोती आहेत ह्या मोत्यांमधून निडल काढून घ्यायची अशी. या पांढऱ्या रंगाच्या मोत्यामधून निडल काढून घेतली. बघा हे जे 2 मोती आहेत त्याच्यामधून पुन्हा 2 पांढऱ्या रंगाचे मोती ओवायचे.
आणि ही नीडल पिवळ्या रंगाच्या मोत्यामधून, हे जे लटकन आपण तयार केलं त्या पिवळ्या रंगाच्या मोत्यामधून नीडल पुन्हा पास करून घ्यायची एकदा. आता लटकन तयार करायला तुम्ही 3 mm किंवा ज्याला तुम्ही 30 नंबर वगैरे म्हणता तो धागा यूज करायचा या ठिकाणी. आता या ठिकाणी पिवळ्या मोत्यातून काढल्यानंतर पुन्हा पांढऱ्या मोत्यातून प्लस वरच्या 2 पैकी एका मोत्यातून असं 3 मोत्यातून मी नीडल काढून घेतली. अशा पद्धतीने नीडल काढून घेतली. आता इथे मी एक गोल्डन कलरचा जो मोती आहे माझ्याजवळ 10 mm हा टाकून घेतला. आता या ठिकाणी तुम्ही दुसरा कोणताही मोती टाकू शकता. हा मोती टाकला. त्यानंतर हे जे 2 मोती ओवले आहेत ह्या 2 मोत्यातून नीडल आपल्याला काढून घ्यायची. अशा पद्धतीने काढून घ्यायची. काढून पुन्हा या पांढऱ्या मोत्यातून नीडल काढायची आणि धागा फिक्स करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी सुद्धा एक सुंदरसं फ्लावर तयार होतं. आणि हा धागा आता आपल्याला फिक्स करायचा. लटकन करायला फार सोपे आहेत. म्हणजे खूप छान वाटतं ते केल्यानंतर. त्याची रांगोळी पण एक तुम्हाला तयार करता येईल. पट्टी शिकवण्याचा माझा काही इरादा नव्हता, पण बऱ्याच मैत्रिणी मग कॉमेंट्स करतील की तुम्ही पट्टी शिकवली नाही, म्हणून मग मी पट्टीचा सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ केला. पण पट्टी न करता किंवा क्रॉस जशी तुम्ही नॉर्मल स्टिचिंगची पट्टी करता तशी पट्टी करूनसुद्धा तुम्ही हे तोरण करू शकता. लटकन हे वापरून दुसरी पट्टी घ्यायची आणि त्याला लावायचं. आता एक प्रश्न तुमच्यासाठी, जर ह्या 4 पैकी 2 मोत्यावर लावलं नसतं तर तुम्ही तुमच्या इच्छेने हे लटकन कुठे लटकवलं असतं मला नक्की कळवा कॉमेंटमध्ये, कारण मला दुसरं काही सुचलं नाही. हिरव्या 2 मोत्यांमध्ये टाकलं असतं तरी प्रॉब्लेम झाला असता आणि म्हणून मी या थोडंसं साईडच्या पट्टीमध्ये टाकायचा प्रयत्न केला. तर हे तोरण 24 इंच म्हणजे 2 फुटाचं तोरण तयार झालं आहे. हे देवघराचं तोरण म्हणून केलं. या ठिकाणी आत्ता हे जे आपण लटकन लटकवले या ठिकाणी तुम्ही मोती जर वापरले, जास्त मोती जर यूज केले तर तुम्हाला दरवाजाची पट्टीसुद्धा, दरवाजाचं तोरणही करता येईल. ह्या पट्टीमध्ये 4 जे मोती वापरले, 4 ऐवजी 6 घ्या किंवा 8 घ्या. ही पट्टी मोठी करा किंवा 4 मोत्यांची जी पट्टी केली त्याला जर तुम्ही आणखी 4 मोत्यांची जोडली म्हणजे 8 मोत्याची पट्टी केली तर ते दाराचं तोरण होईल. प्लस ह्या 6 मोत्यांच्या जागेवरती थोडेसे मोती वाढवा म्हणजे ही मधला जो भाग आहे हा भागसुद्धा मोठा होईल. प्लस याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर दाट करायचं असेल तर एक लटकन लावता येईल. हेच लावता येईल किंवा मोत्यांचे जे 3 लाईनचे लटकन असतात ते लटकन जरी या ठिकाणी लावले तरीही ही पट्टी सुंदर दिसेल. आजच्यापुरते एवढंच. आवडलं तर लाईक करा. त्याच्यानंतर कॉमेंटमध्ये लिहा, शक्यतोवर पॉझिटिव्ह कॉमेंट लिहा आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.